ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी सातारा जिल्हा परिषदेच्या वतीनं अभिनव उपक्रम राबवण्यात आलाय। महिला बचत गटांना जिल्हा परिषदेचे 30 पाझर तलाव देण्यात आले आहेत। या 30 पाझर तलावांमध्ये मत्स्यपालन करून चांगला फायदा मिळवू शकणार आहे। सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबवला जातोय। या अभिनव उपक्रमासाठी 30 पाझर तलावांमध्ये सुमारे 5 लाखांहून अधिकचं मत्स्यबीज सोडण्यात आलेलं आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। महिलांना स्वतःच्या पायावर सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं एक अनोखा उपक्रम सुरू करण्यात आलाय। खरं तर या जे सातारा जिल्ह्यातले पाझर तलाव आहेत जिल्हा परिषदेच्या मालकीचे, ते पाझर तलाव या महिला बचत गटांना तिथं मत्स्य शेतीसाठी देण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता मत्स्य शेती केली जाणार आहे। या कातकरी समाजातील ज्या महिला आहेत त्यांना आता इथं व्यवसाय मिळणार आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल? सर, त्यांना जिल्हा परिषद उमेद मधून त्यांना ते भेटलेलं आहे सर्व, तर त्यातून त्यांना 35,000 मत्स्यबीज सोडले तलाव्यामध्ये। आणि ते आता आम्ही त्यांना प्रोत्साहन देऊ की त्यांना म्हणजे काय खायला मच्छींना घातलं पाहिजे, माशांना किंवा काय, आणि चोरीचं सुद्धा हे कसं हे केलं पाहिजे, तर आम्ही त्यांना सगळं हे करू सांगू। कुठं रानात बिना भटकत फिरतो मासे, कुठे खेकड्या भेटतात का नाही धरायला, मग आता हे आम्हाला चांगलं भेटलंय एका जागी, म्हणजे हे तर आम्ही चांगला धंदा करू, व्यवसाय चांगला करू। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, सातारा।